संभाजीनगरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा विरोध डावलून रशीद मामूंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये मोठा वाद झालेला होता। हा सगळा वाद चव्हाट्यावर आलेला होता। तरीही खैरेंनी रशीद मामूंच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता आणि त्यांचा हा विरोध असतानाही तो विरोध झुगारून अंबादास दानवेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्यांना शिवसेनेत पक्षप्रवेश दिला होता। पूर्वी शिवसेनेच्या रॅलीवर दगडफेक करणाऱ्या रशीद मामूला तिकीट मिळू देणार नाही, त्यांना उमेदवारी द्या, मग बघा मी काय करतो, असा इशाराच खैरेंनी दिलेला होता। मात्र खैरेंचा विरोध डावलत त्यांना अंबादास दानवेंच्या पुढाकारानं प्रभाग क्रमांक 4 मधून पक्षानं तिकीट दिलंय आणि त्यामुळे आता खैरे विरुद्ध दानवे हा संघर्ष आणखीनच पेटण्याची चिन्ह आहेत। तर खैरे आता काय भूमिका घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। पक्षाला फायदा की तोटा रशीद मामू? एकदम तोटा। कसा? 50,000 मतं हिंदूंचे गेले। आज प्रचार सुरू केला ते सोशल मीडियातून, या सगळ्या भाजपवाल्यांनी किंवा बाकीच्यांनी, मिंदेवाल्यांनी प्रचार सुरू केला त्यांनी आमच्या विरोधात। मग आमच्या या महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस हे सगळं बरोबर आहे का? नाही आहे, म्हणून मला त्या ठिकाणी तुम्ही तिकीट मिळू देणार नाही? नाही, मी तिकीट नाही मिळू देत। मिळालं तर? मिळालं तर मी तिकीट मिळू देणार नाही, इतकंच मिळालं तर? मिळणारच नाही। मिळालं तर मिळणारच नाही, मी मिळणार त्याला मिळालंच नाही। कसं देतील? उद्धव साहेब पण माहिती घेतील ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।